माझं नाव गौरी सुरेश खाडे, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला. इथून मी B.Ed द्वितीय वर्षाची छात्र प्रशिक्षणार्थी आहे. तर माझा विषय इतिहास. वर्ग 8 करिता मी इतिहास शिकवणार आहे. वर्ग 8 विषय इतिहास. भारतामध्ये अनेक सत्तांनी राज्य केलेले आहे. त्यामधील आपण ब्रिटिश सत्तेचे परिणाम हा पाठ बघणार आहोत. ब्रिटिश सत्तेचे परिणाम हा घटक बघणार आहोत. त्यामधील उपघटक आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. ब्रिटिश ईस्ट इंडियाची स्थापना या पाठामध्ये आपण याचं वर्णन करणार आहोत. भौतिक शोधामुळे युरोपियन सत्ता भारतीय किनाऱ्यावर अनेक प्रकारे आलेल्या आहेत. किनाऱ्यावर येऊन पोहोचल्या. आपण हे पाहिलेलेच आहे. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे अनेक युरोपियन सत्ता भारतात उतरल्या. इंग्रज भारतात आलेल्या पोर्तुगीजांनी त्यांचा कडक विरोध केला होता. पण कालांतराने नंतर काळात इंग्रज आणि पोर्तुगीज संबंध मैत्रीचे झाले व विरोध कमी प्रमाणात होऊ लागला. भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची स्पर्धा इंग्रज, फ्रेंच, डच व स्थानिक संस्था देशांनी विरोधाला तोंड द्यावे लागले. त्यामधील इंग्रज मराठी युद्ध. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्यांच्या जवळपासचा प्रदेश मिळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु या प्रदेशावर मराठ्यांचा घट्ट पगडा होता. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव पेशव्यांच्या लालसेपोटी इंग्रजांना मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यामध्ये 3 युद्धे झाली. पहिल्या युद्धात मराठे सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले. त्यामुळे मराठी सत्तांची सरशी झाली. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. तैनाती फौज. 1798 मध्ये लॉर्ड वेलेस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. त्याने सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे धोरण होते. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचा करार केला. या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीने आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या. भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्याचा इंग्रज लष्कर ठेवावे. त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवावे. आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेन्स म्हणजे प्रतिनिधी ठेवावा अशा त्या अटी होत्या. भारतातील काही सत्ताधीशी ही पद्धती स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले. 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्यांच्या इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.
हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु हा तह काही मराठे सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे दुसरे इंग्रज-मराठा युद्ध झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांना मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. तो असहाय्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात त्यांचा पराभव झाला. 1818 मध्ये त्यांनी शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंद्यांच्या फौजांचा पराभव करून जनरल लेन यांनी मुघल बादशाहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. छत्रपती प्रतापसिंह पेशव्यांचा अस्त झाला तरी साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहांशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली, परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. तेथे त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या न्याय मिळण्याच्या प्रयत्नास यश आले नाही. पुढे लॉर्ड डलहौसी दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारा राज्य खालसा केले. ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. एक दुहेरी राज्य व्यवस्था. रॉबर्ट क्लाईव्हने 1756 साली बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीचे होते, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. याला दुहेरी राज्य व्यवस्था म्हणतात. दुहेरी राज्य व्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर स्वरूपाने वसूल केलेले पैसे कंपनीच्या अधिकाऱ्याने स्वतःच्याच खिशात घातले. भारतातील व्यापाऱ्यांचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापारी कंपनीला हेवा वाटला. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागल्या. तेव्हा कंपनी कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडने पार्लमेंटमध्ये काही महत्त्वाचे कायदे केले. पार्लमेंटने केलेले कायदे. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास इलाख्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्यांना मिळाला. त्याच्या मदतीला 4 सदस्यीय समिती नेमण्यात आली. 1784 मध्ये पीटरचा भारताविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनी भारताला राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार व मंडळाला देण्यात आले. 1813, 1833 व 1853 मध्ये कंपनीच्या कारभारावर फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. इंग्रज सत्ताधीशांनी आगमनापोटी नवी प्रशासकीय पद्धती भारतात रूढ झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायव्यवस्था हे इंग्रजांच्या भारतावरील प्रमुख सत्ताधीशांचे आधारस्तंभ होते. मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये
असा नियम त्यांनी घालून दिला. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्ह्यावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी असे. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे घेण्यात आली होती. लष्कर व पोलीस दल. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरुद्ध उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलांचे काम होते. न्यायव्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवीन न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केली. त्यांच्या नियंत्रणाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केले. कायद्यापुढे समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई. लॉर्ड मॅकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. या सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व भारतीय समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. युरोपियन लोकांवर खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय हे सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. खटले वर्षानुवर्षे चालत असत. इंग्रजांची आर्थिक धोरण. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमणात भारतामध्ये स्थायिक झाले. हे भारतीय संस्कृतीशी सरमस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केला नाही. इंग्रजांनी मात्र तसे नव्हते. इंग्लंड ते आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथील भांडवलशाही अस्तित्वात रूढ झाली होती. या अवस्थेचे पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारताचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. जमीनविषयक महसूल धोरण. इंग्रज अंमल सुरू होण्यापूर्वीच खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत. जमीन महसूल हे राज्याचे उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. इंग्रजपूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळे. महसूल पिका प्रमुखामुळे धान्यरूपाने घेतली जाई. शेतसारा भरण्यासाठी उशीर झाला तरी शेतकऱ्याकडून जमीन काढून घेतली जात नसे. उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतकऱ्यांची आकारणी निश्चित केली. रोख रकमेत व ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाई असा नियम केला. महसूल गोळा करण्याची इंग्रजांनी पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. सर्वत्र शेतकऱ्याचे शोषण झाले. अशा प्रकारे आपण इथेच थांबूया. धन्यवाद.